हे छान असे आपले आहे ना पाणीपुरी खाण्यासाठी तयार झालेले आहे। इथे आपलं तिखट पाणी, गोड चटणी आणि आपला हा रगडा छान असं आपल्या आहे ना पाणीपुरी खाण्यासाठी तयार झाले। आज भारती काहीतरी जेवणामध्ये काहीतरी वेगळंच नाश्त्याचा प्रकार वाटतं, काहीतरी जेवणामध्ये बनवते। आज आहे ना काय बनवतेस ते वेगळं? पाणीपुरी म्हणजे खायला अशी वाटते सगळ्यांना। तर दररोज जेवण तर आज म्हटलं जेवणाच्या वेळेलाच आपण पाणीपुरी म्हणून खाऊया। तर मी आज आहे ना पाणीपुरीचा बेत बनवणार आहे। तर त्याच्यासाठी आहेत ना ते आपले सफेद वाटाणे असतात ना आणि बटाटा बॉईल करून घेतलेला आहे, बॉईल झालेलं आहे। आणि आता मी चटणी बनवणार आहे, गोड चटणी, तिखट पाणी बनवणार आहे। त्याच्या साठी हे साहित्य घेतलेलं आहे। आता गोड चटणीसाठी आहे ना मी तेच चिंच घेतलेली आहे, ती भिजत ठेवलेली आहे। गुळ घेतलेला आहे, गुळाची पावडर, खजूर आहे ते पण भिजत ठेवलेले आहे। तर आता मी याची ना गोड चटणी बनवणार आहे। आणि तिखट पाण्यासाठी इथे पुदिना घेतलेला आहे स्वच्छ धुवून, कोथिंबीर, मिरच्या आणि अद्रक। तर हे तिखट पाणी बनवणार म्हणजे दोन प्रकारचे बनवणार, म्हणजे एक चटणी बनवणार आहे, गोड पाणी म्हणजे चटणी आणि तिखट पाणी। तर आता मी पहिल्यांदा आहे ना मी गोड चटणी बनवणार आहे। तर गोड चटणीसाठी काय घेतलंय ते या गोड चटणीसाठी खजूर घेतले, खजूर आहेत ना भिजत ठेवलेले आहेत ना, त्याच्यातल्या मी बिया पहिल्यांदा आहेत ना काढून घेणार आहे आणि मिक्सरला ना बारीक करून घेणार आहे, त्याची पेस्ट बनवणार आहे। म्हणजे खजुराची गोड चटणी होईल। हो, तर ते बिया आठवण काढायला आठवण काढल्या पाहिजे, नाही तर ते काय होतील त्या मिक्सर मध्ये राहिल्या ना ब्लेड वगैरे तुटायचं। बिया काढून घेते, आपले खजूर आहेत ना छान अशी धुतली गेले। त्याच्यात आहे ना मी गुळाची पावडर पण ऍड करणार आहे आणि हेच थोडंसं पाणी ऍड करणार आहे त्याच्यामध्ये आणि मी मिक्सरला बारीक करून घेते। आपली आहे ना खजूरची पेस्ट तयार झालेली आहे। आता हे आहे ना चिंच आपण भिजत घातलेली आहे। आता हे आपण छान आहे ना चिंचेचा रस काढून घेऊया, त्याच्यात बिया वगैरे आहेत ना त्या पण आपण सगळ्यांना काढून घेऊया आणि चिंचेचा आहे ना आपण रस काढून घेऊया। आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊ आपलं आंबट गोड चटणी म्हणा, गोड पाणी म्हणून ते तयार झालं। चटणी, गोड चटणी आपण म्हणूया त्याला, आंबट गोड। गोड चटणी तयार झाली का? गोड चटणी तयार झालेली आहे। आता आपण इथे ना खट्टा मिठा चटणी तयार झाली। हो, आता इथे आपण पाणी बनवून घेणार आहोत। तर त्याच्यासाठी मी ती कोथिंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुवून, 2 मिरच्या, 2-3 मिरच्या, आलं आणि या पुदिन्याची पाणी घेणार आहे। पुदिनाचा फ्लेवर आहे। हो, पुदिना असतो, पुदिना मेन म्हणजे पुदिन्याचा फ्लेवर छानच लागतो त्याच्यामध्ये। म्हणजे पाणीपुरी खाल्ल्यासारखी वासानेच, पुदिन्याच्या वासानेच पाणीपुरी खाऊशी वाटते। हे तिखट पाणी बनवून घेणार आहे। पुदिना स्वच्छ धुवून घेतलेला आहे, पाणी घेतलेलं, तिखट पाणी वाटून झालेलं आहे म्हणजे मिक्सरला पेस्ट बनवले। आता मी एका बाउल मध्ये काढते। पुदिन्याचा सुगंध चांगला येतो, फ्लेवरचा जो सुगंध येतो ना। आता याच्यामध्ये ना आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं त्यानुसार मी ते
ऍड करणार आहे. आपल्याला हे थोडं पुरेल पाणी, आपल्याला पाहिजे असं पाणी टाकायचं. आता मी ह्याच्यामध्ये आहे ना आपल्याला टेस्ट बॅलन्स होण्यासाठी ते मीठ आणि साखर टाकणार आहे ह्याच्यामध्ये. हे आपलं संदैव मीठ असतं ना ते ऍड करणार आहे चवीनुसार. हे मीठ आहे ते कोणतं संदैव रॉक सॉल्ट आहे, ऍड करते चवीनुसार. हे मीठ सध्या भरपूर लोक वापरतात, म्हणजे संदैव मीठ पण बोलतात, रॉक सॉल्ट पण बोलतात. आणि चवीनुसार थोडीशी ना म्हणजे चव बॅलन्स होण्यासाठी आहे ना थोडी साखर टाकते मी. मिक्स करून घेऊया हे पाणी, ढवळून घेऊया. आपल्या आहे ना तिखट पाणी आणि ही गोड चटणी तयार झालेली आहे. आता आपण जो रगडा म्हणजे ते जे वाटाणे मी उकळून घेतलेले आहेत ना ते आता गरम करणार आहे. त्याच्यामध्ये हळद आणि मीठ ऍड करायचे. इथे मगाशी ना मी वाटाणा उकळून घेतलेला कुकरला लावून. आता त्याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकले नव्हते, तर आता हे गरम करायला ठेवलेलं आहे. तर रगडा कसा गरम गरम भाजले ना, तर मी ह्याच्यामध्ये ना चवीनुसार मीठ टाकते आणि हळद. रगडा असं गरम झाला ना की आपली पाणीपुरी खाण्यासाठी तयार आहे. हे छान असे आपले आहे ना पाणीपुरी खाण्यासाठी तयार झालेले आहे. ते आपलं तिखट पाणी, गोड चटणी आणि आपला हा रगडा असं आपल्या आहे ना पाणीपुरी खाण्यासाठी तयार झालेली आहे. पार्टी चालू झालेली आहे. आज काय जेवणार ना ती लोक, जेवणार. आवड्या तू बनवतेस का मम्माच बनवून देते तुला? हा ओके ओके. कशी बनवतेस रे? पण ते सगळं टाकून दिलेस काय? हा वेग स्वतःसाठी बनवतोय. ओके. नंतर काय तिखट काय आवडी कुठली चटणी टाकताय? गोड चटणी टाकताय. ते मिक्स केलंच काय ते? चालू कर ना ते होईल. हा चला तुम्ही पण या आमच्या पाणीपुरीच्या पार्टीमध्ये सामील व्हा. राईस जे पोट भरलं नाही तर राईस पण आहे ना.